नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सगळीजण कोर्टात शांतपणे बसलेली असतात, कारण आता निकालाची वेळ जवळ आलेली असते. त्याच वेळेला मधुभाऊंना सुद्धा टेन्शन लागून राहिलेलं असतं की निकाल नेमका कसा लागेल, काय लागेल. यामुळेच आता मधुभाऊ सुद्धा टेन्शनमध्ये असतात. रविराजांना सुद्धा आता कुठेतरी प्रियाची काळजी वाटत असते. म्हणजेच प्रियाचं काय होईल, तिला कोणती शिक्षा मिळेल हे सुद्धा त्यांना थोडंफार का होईना माहिती असतं. त्याच वेळेला सायलीला तो प्रसंग आठवतो, ज्यावेळेला सायली पहिल्यांदाच मधुभाऊंना सोडवण्यासाठी म्हणून गेलेली होती आणि ते सुद्धा अर्जुनकडे हात जोडून ती विनवणी करत होती. हा सगळा प्रसंग आता अर्जुनला आठवत असतो. त्यासोबत तो प्रसंग जेव्हा सायलीला देखील आठवतो, तेव्हा सायलीच्या डोळ्यासमोर ते सगळे जुने दिवस येतात आणि त्यामुळे आता सायली जी आहे ती खूप जास्त अशी रडकुंडीला आलेली असते. दुसरीकडे साक्षीला सुद्धा आता तो दिवस आठवतो. तो म्हणजे तिला आता अण्णांनी सांगितलेलं असतं की तू काही काळजी करू नकोस, तुझी लवकरात लवकर मी सुटका करेन आणि तुला कधीही जन्मठेपेची शिक्षा होणार नाही, हे देखील त्यांनी वचन दिलेलं होतं. आणि आता मात्र साक्षीपुरती अडकली गेलेली असते आणि त्यामुळेच तिला आता या सगळ्याचा विचार करावाच लागत असतो. तर आता कोर्टामध्ये जज सुनावणी करायला सुरुवात करतात आणि म्हणतात की जे काही पुरावे आणि त्यासोबत ज्या काही साक्षीदारांनी आतापर्यंत जी काही माहिती दिली आहे, त्या आधारे आम्ही मधुभाऊ म्हणजेच मधुकर पाटील यांना हे कोर्ट मुक्त करत आहे. म्हणजेच ते निर्दोष आहेत हे तर आता सिद्ध झालेलंच असतं. मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाल्याबरोबर सायलीचे अश्रू अगदीच दाटून आलेले असतात आणि त्याच वेळेला आता सायली अर्जुनकडे पाहत असते आणि अगदीच जग जिंकल्याचं फिलिंग तिला येत असतं. त्याच वेळेला लगेच ती कुसुमला सुद्धा मिठी मारते. घरातले सुद्धा प्रचंड खुश असतात. सुभेदार कुटुंबांना सुद्धा आनंद झालेला असतो, कारण आता मधुभाऊ यांची सुटका झालेली असते आणि अर्जुन ही केस जिंकलेला असतो. त्यामुळे अर्जुनच्या चेहऱ्यावर समाधानकारक हसू सुद्धा असतं. दुसरीकडे सायली देखील अर्जुनकडे पाहून हसत असते, कारण जो काही विचार त्यांनी केला होता तो विचार अक्षरशः यशस्वी झालेला असतो. दामिनीची हार झालेली असते. दुसरीकडे पुढची सुनावणी होणार असते, परंतु सुभेदारांच्या घरातला आनंद इतका असतो की पुढची सुनावणी ऐकल्यानंतर त्यांचा आनंद थोडा का प्रमाणात का होईना थोडा कमी झालेला असतो. मधुभाऊ खुश असतात, मात्र आता महिपतला टेन्शन लागून राहिलेलं असतं की आपल्या मुलीला काय शिक्षा होते. पण आता जज सुनावणी करत म्हणत असतात की आता मिस साक्षी शिगरे ह्यांना कोर्टाला 2.5 वर्ष फसवले आणि त्यासोबत खून केलाय, यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात आहे. साक्षीला जन्मठेपेची शिक्षा जेव्हा सुनावली जाते तेव्हा मात्र आता साक्षी काहीच रिएक्ट होत नाही, कारण तिच्या डोळ्यातले अश्रूसुद्धा आता दाटलेले असतात. ती काहीच करू शकणार नसते हे तिला माहिती असतं. दुसरीकडे सायलीला न्याय मिळालेला असतो, त्यामुळे सायली, कुसुम हे सगळेजण खूप जास्त खुश असतात आणि ते आता विचार करत असतात की त्यांनी जे ठरवलं होतं अखेरीस ते पूर्णच झालेलंच असतं. त्यामुळे त्यांचा आनंद जो आहे तो एकदमच गगनात मावेनासा झालेला असतो. दुसरीकडे मात्र साक्षी हिला आता काय बोलावं कळत नसतं. मात्र आता जज पुढची सुनावणी करत आता म्हणत असतात की मिस प्रिया मधुकर म्हणजेच आताची प्रिया सुभेदार हिला सुद्धा आता शिक्षा सुनावली जात आहे. त्यांनी 2.5 वर्ष कोर्टाची फसवणूक केलेली आहे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय, त्याच आधारावर आम्ही त्यांना तब्बल 7 वर्षाचा तुरुंगवास देत आहोत, असं देखील आता जजने सांगितल्यानंतर इकडे मात्र रविराज त्यासोबत घरात इतरही सगळ्यांना धक्का बसतो. अर्जुनला जे अपेक्षित होतं ते अक्षरशः आता घडून आलेलं असतं. अर्जुनला हेच वाटत होतं आणि अगदी त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडून आल्यामुळे त्याला सुद्धा खूप छान वाटतं, कारण त्याने या क्षणाची आतुरतेने वाट पाहिलेली होती आणि अखेरीस तो क्षण आलेला होता. प्रियाला जेव्हा शिक्षा सुनावली जाते ना, तेव्हा प्रिया मात्र एकदमच कोलमडून जाते. प्रिया विचार करते की नाही मला 7 वर्ष शिक्षा हे होऊ शकत नाही, कारण तिला हे सगळं काही नको असतं. पण दुसरीकडे कुसुम आणि त्याचसोबत सायली यांना मात्र जग जिंकल्याचा आनंद होत असतो, कारण आतापर्यंत मधुभाऊंना होणारा त्रास, त्यांचं गेलेलं आश्रम हे आता पुन्हा त्यांना मिळणार असतं आणि त्यामुळेच आता त्यांचा आनंद खूप जास्त असतो. परंतु पूर्णाची जेव्हा आता प्रियाकडे बघतात तेव्हा त्यांना मात्र खूप जास्त राग येत असतो, कारण प्रियाने आतापर्यंत त्यांना खूप जास्त फसवलेलं असतं. जेव्हा हे सगळं काही जज सांगतात तेव्हा ही सुनावणी पूर्ण होते आणि जेव्हा ही सुनावणी पूर्ण होते आणि जज जे आहेत ते निघून जातात तेव्हा मात्र
दामिनीला कळतच नसतं की काय करावं. मात्र कोर्टात असणारे सगळेच जण आता एकमेकांकडे बघून उड्या मारू लागतात, कारण त्यांना तर आता पूर्णपणे माहिती झालेलंच असतं की ही शिक्षा जी आहे ती आता कायमस्वरूपी झालेली आहे आणि त्यामुळेच हा जश्न करण्याचा मूड असतो. सायली तर अक्षरशः जाऊन मधुभाऊंना मिठीच मारते, कारण तिच्यासाठी हा खूप जास्त आनंदाचा क्षण असतो. आणि जेव्हा ती जाऊन मिठी मारते ना, तेव्हा कुसुम देखील अक्षरशः इतकी खुश झालेली असते. दुसरीकडे महिपत जो असतो तो सुद्धा आता विनवणी करत असतो, पण त्याचं कोणी ऐकत नसतं. कुसुमने तर अक्षरशः अर्जुनचे पायही धरलेले असतात, कारण मधुभाऊंची त्याने निर्दोषपणे सुटका केलेली असते. मधुभाऊंचे सुटकेचा आनंद हा इतका मोठा असतो की तो शब्दात न सांगण्यासारखा असतो. कोर्टाबाहेर बसलेल्या पूर्णाची कल्पना आणि त्याचसोबत अस्मिता आणि प्रताप हे आता विचार करत असतात आणि आपण तन्वीच्या खोट्या वागण्याला फसत आलो आहोत आणि आपल्याला आज कशाला सामोरं जावं लागतंय ना, बघताय ना. तर दुसरीकडे मात्र आता काही पत्रकार पूर्णा आजींना प्रश्न विचारायला आलेले असतात आणि ते आता म्हणत असतात की तुमची जी नातसून आहे ती जे काही वागलेली आहे ती योग्य वागलेली आहे का? म्हणजेच तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला याबद्दल काही संशय आला होता का? असे उलटसुलट प्रश्न पूर्णाजींना विचारले जात असतात. त्यावर प्रताप त्यांना उत्तर देत असतो आणि म्हणत असतो की मुळात तिचा खोटारडेपणा हा आम्हाला सुद्धा आताच कळला आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मुळात आमच्या नातसुनेने आणि माझ्या मुलाने हे जे काही केलेलं आहे ना, ते खरंच खूप अभिमानास्पद आहे आमच्यासाठी आणि ज्या मुलीला शिक्षा मिळायला हवी होती ती योग्य ती मिळाली आहे, असं देखील आता सायली आणि अर्जुनचं कौतुक करत खरं तर पूर्णाची आता बोलत असतात. त्यामुळे सायलीला सुद्धा अगदीच भरून आलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र पत्रकारांचे प्रश्न जे आहेत ते थांबत नसतात आणि ते म्हणत असतात की तुम्ही अशा नातसुनीला सपोर्ट करता का, जी अशी कुण्याला सपोर्ट करते? त्यावेळेला खरं तर अर्जुनला राग येतो आणि अर्जुन त्या पत्रकारांना थांबवतो. तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तर अपेक्षित होती ती उत्तरं दिलेली आहेत. आता इथून पुढे कोणत्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत. तर पुढे मात्र अर्जुन जो आहे तो खरं तर सगळ्या घरातल्यांना घेऊन पुढे जात असतो. दुसरीकडे रविराज, सुमन हे सुद्धा आता कोर्टाबाहेर पडलेले असतात. पत्रकार आता रविराजांना सुद्धा प्रश्न विचारून बंडावून सोडत असतात. तुम्हाला काय वाटतं, तुमची मुलगी इतकी मोठी खुनी आहे, पुरावे नष्ट करणारी आहे, याबद्दल तुम्हाला आधीच काही माहीत नव्हतं का? असं देखील आता प्रश्न विचारला जातो. पण त्यावेळेला रविराज कोणतंही उत्तर द्यायला आता बांधील नसतात, कारण त्यांना हा खूप मोठा धक्का बसलेला असतो. शिक्षा तर प्रियाला झालेलीच असते, पण त्यामुळे आता रविराज कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलेले नसतात आणि त्यामुळेच ते आता तिकडनं तातडीने निघायचं ठरवतात. तर इकडे मात्र ह्याच बातम्या ज्या आहे बघण्याचं काम अश्विन करत असतो आणि अश्विन समोर देखील आता मोठा खुलासा होतो. म्हणजेच त्या बातम्यांमध्ये दाखवलं जातं की खरं तर रविराज यांना काहीच बोलता येत नाहीये. रविराज यांच्या मुलीला 7 वर्षाची शिक्षा झालेली आहे आणि ही जेव्हा गोष्ट इथे असलेल्या अश्विनला समजते तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला आता कळतच नसतं की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे. त्याला आता अक्षरशः झटकाच लागतो. तो म्हणतो की आताच्या या सिच्युएशनला मला तन्वीसोबत असायला हवं. सगळेच जण तिच्या विरोधात असतील, पण आता इथून मी सुद्धा जाऊ शकत नाही, कारण प्रतिमा आत्यासुद्धा एकटी आहे. पण प्रियाला आता कसं भेटू हा मुळात प्रश्न जो आहे तो खरं तर अश्विनला पडलेला असतो आणि म्हणूनच अश्विन जो आहे तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. दुसरीकडे दामिनी आपलं तोंड लपवत पळत असते, पण पत्रकार मात्र तिला सोडत नसतात. पत्रकार जे आहे ते दामिनीला प्रश्न विचारायला तिथे आलेले असतात. दामिनी काय उत्तर देणार त्याआधी तिथेच सायली आणि अर्जुन येऊन उभे राहतात. सायली अर्जुन दामिनीला म्हणत असतात की खरं तर थँक्यू हा. खरं तर तुम्ही जी काही 30 दिवसामध्ये ही केस संपवायचा निर्णय घेतला ना, तो मला तर बाबा आता आवडलाय. म्हणजे त्यामुळेच तर साक्षी खुनी आहे आणि सरंजामेंनासुद्धा खरं बोलण्याची उपरती आली. हे तर त्यामुळेच तर शक्य झालंय. म्हणून खरं तुम्हाला मी थँक्यू म्हणतो, असं देखील अर्जुन आता दामिनीला म्हणू लागतो. दामिनी बोलण्याच्या मनस्थितीतसुद्धा नसते, कारण ती आता
आपली एक पहिली केस हरलेली असते आणि ती सुद्धा या महिपत शिकरेमुळे, कारण त्याने आतापर्यंत दिलेले खोटे पुरावे आणि या सगळ्या बेसवरच. तर दुसरीकडे मात्र आता सायली सुद्धा म्हणत असते की बघा, तुम्हाला ना एक मोफत सल्ला देते, अशा सगळ्या केस घेण्याआधी ना 10 वेळा विचार करत जा. त्यावर सायलीला दामिनी म्हणत असते की तू कोण आहे बोलणारी. त्यावर मात्र सायली म्हणते की मी एक सामान्य नागरिक आहे आणि सामान्य नागरिक म्हणूनच तुम्हाला एक सुचवत आहे की ज्या काही केस तुम्ही हातात घेताय ना, त्या केसचा आधी पूर्णपणे तपास घ्या. ती केस कोणत्या गोष्टीशी निगडीत आहे आणि त्याचसोबत तुम्हालाही माहितीच आहे की जे काही घडलं त्यामध्ये कोणाची चूक होती, तरीसुद्धा इतके दिवस तुम्ही या खुनाला पाठीशी घालत होतात. त्यामुळेच आता हा सगळा न्याय तर मिळालेला आहे आणि त्यासाठी खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालंय असं देखील आता सायली जी आहे ती म्हणत असते. त्यामुळे दुसरीकडे काहीच बोलण्यासाठी पर्याय दामिनीला उरलेला नसतो. दामिनीची अक्षरशः आता हार झालेली असते. त्यामुळे तिचं ऑलरेडी डोकं जे आहे ते फिरलेलं असतं आणि तिला आता कळत नसतं की आपण काय करावं, पण तिकडनं तोंड घेऊन निघावं याशिवाय दुसरा कोणताही पर्याय तिला उरलेला नसतो. तर दुसरीकडे आता साक्षीच्या हातात बेड्या ठोकल्या जातात आणि साक्षीला जे आहे ते बाहेर आणलं जातं. साक्षी पाठोपाठ आता प्रियाला सुद्धा बाहेर आणलं जातं आणि त्याच वेळेला आता प्रियाच्या हातात सुद्धा बांधलेली असते ती म्हणजे हतकडी. पण प्रियाला आता समोर सुभेदार कुटुंब दिसतं. तिला आता सुभेदार कुटुंबाशी बोलायचं असतं, म्हणूनच ती आता त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. रविराजही तिथेच उभे असतात. पण पहिल्यांदा प्रियाला जे आहे ते पूर्णाजींकडे बोलायचं असतं. म्हणजे तिला असं वाटत असतं की पूर्णाजींशी बोलली, पूर्णाजींसमोर आपलं मन व्यक्त केलं तर नक्कीच पूर्णाजी आपल्याला माफ करतील, कारण नेहमीप्रमाणेच पूर्णाजी आपल्या प्लॅनमध्ये अडकतील असं प्रियाला वाटत होतं. पण प्रिया जेव्हा समोर येते ना, तेव्हा मात्र पूर्णाजींना सगळे जुने दिवस आठवतात. म्हणजे त्या तन्वीबद्दल किती चांगला विचार करायच्या. तन्वी आपली किती चांगली नातसून आहे आणि ती होणार आहे. तिच्यासाठी ठेवलेला तो दागिना खरं तर सायलीला न देता फक्त तन्वीला दिला होता. या सगळ्या गोष्टी आता खरं तर पूर्णाजीला आठवत असतात आणि त्यांना आता स्वतःचाच खूप जास्त पश्चाताप होत असतो की असल्या मुलीवर आपण विश्वास ठेवला आणि तिच्यासाठी आपण इतकं सगळं केलं आणि ती काय करून बसली आहे. त्यामुळे पूर्णाची आता कोणताही विचार न करता लगेचच प्रियाच्या जोरदारपणे कानाखाली वाजवून देतात. हे सगळं बघून मात्र सायलीला मोठा धक्काच बसतो. तर इकडे मात्र जे करणं योग्य होतं तेच पूर्णाजीने केलेलं असतं. प्रताप यांना काहीच वाटत नाही. प्रताप आता मागेच उभे असतात. नागराज त्यासोबत रविराज सुद्धा या सगळ्या प्रसंगात काहीच बोलत नसतात. तर दुसरीकडे मात्र जेव्हा पूर्णाजीने प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते तेव्हा मात्र सुमनला सुद्धा वाईट वाटत असतं. पण सुमन सुद्धा काहीच बोलू शकणार नसते, कारण प्रियाने जे काही केलेलं आहे ते अपमानास्पदच आहे. त्यावर कोणतंही सोल्युशन नाही. प्रत्येकाला एवढा राग येणं शक्यच आहे, कारण ती त्यांच्या घरची सून झालेली होती आणि सुभेदारांचा आता इथे खूप मोठा लॉस झालेला होता या प्रियाच्या अशा वागण्यामुळे. दुसरीकडे दामिनी संतापून आपल्या केबिनमध्ये जाऊन बसलेली असते. तेवढ्यातच तिकडे आता महिपत आलेला असतो. महिपत जो आहे तो आता म्हणत असतो की काय इकडे तोंड दाखवून इथे आलात का, पण तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला इतके पैसे दिलेत ना, त्यामुळे तुम्हाला ना माझ्या मुलीला सोडवावंच लागेल. त्यावर आता दामिनी सुद्धा भडकते आणि तुमचं तोंड मला दाखवू नका, निघा माझ्या ऑफिसमधनं असं जोरात म्हणत असते. तुमच्यामुळे आज मी माझी केस हरलेली आहे. कधीही मी केस हरली नव्हती, पण आज या तुमच्या मूर्खपणामुळे मी केस हरलेली आहे असं देखील दामिनी म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता महिपत जो असतो तो म्हणत असतो की काही कर, पण माझ्या मुलीला 8 दिवसात या तुरुंगातून बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच, मी तुला सांगतोय ना असं महिपतने दामिनीला म्हटल्यानंतर दामिनी म्हणते की मी आता तुझ्यासाठी काहीच करणार नाही, चालता हो माझ्या ऑफिसमधून, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. जे काही केलंय ना मी ते खूप केलंय आतापर्यंत, पण इथून पुढे तुझं एकही काम करणार नाही असं देखील ती म्हणते. त्याबरोबर खिशात असलेला सुरा लगेच महिपत बाहेर काढतो आणि दामिनीच्या गळ्यावर ठेवतो आणि म्हणतो माझ्यासमोर वटवट करायची नाही, नाहीतर बघ मी तुझं काय करेन. दुसरीकडे आता कल्पनाला सुद्धा प्रियाचा खूप जास्त राग आलेला असतो. प्रिया आता कल्पनाला म्हणवायला जाते, आई तू तरी समजून घे ना ग मला, मी हे सगळं काही मुद्दामून केलेलं नाही असं प्रिया म्हणत असते. पण त्याच वेळेला आता पुढे येऊन खरं तर कल्पना जोरदारपणे प्रियाच्या कानाखाली
कानाखाली लगावून देते. कारण जे काही झालेलं असतं त्याचा खरं तर राग कल्पनाला सुद्धा आलेला असतो. कल्पनाला खोटं बोललेलं जराही सहन होत नसतं. आतापर्यंत कल्पनाने प्रियावर डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. खरं तर सायलीला ज्या गोष्टी हव्या असतात त्या गोष्टी कधीच कल्पनाने पुरवलेल्या नसतात. सतत कल्पनाने सायलीचा राग केलेला असतो आणि कुठेतरी आता मनामध्ये कल्पनाला वाटत असतं की नाही, आपण खूप मोठी चूक केलेली आहे या तन्वीला पाठीशी घालून. आणि तिला सगळे दिवस आठवतात. म्हणजेच तेव्हाच सायलीने सांगितलं होतं की तुम्ही हे लग्न करून खूप मोठी चूक करताय, या तन्वीला या घरात आणून चूक केलेली आहे हे सुद्धा सायलीने सांगितलेलं होतं. आणि ते सगळे शब्द आता कल्पनाला आठवू लागतात आणि तिला कळून चुकतं की खूप मोठी चूक जी आहे ती तिची झालेली आहे. आणि त्यामुळेच ती आता प्रियाला म्हणत असते की तुझ्यावर विश्वास ठेवला ना, त्याचं हे फळ दिलंयस का? आम्ही तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, पण तू त्या विश्वासाच्या पात्रतेची नाही. पूर्णाची म्हणत असतात की हिला ना घेऊन जा, हिला आम्ही ओळखत नाही, ही आमची कोणीसुद्धा नाही, हिच्यासोबत जे काही आमचे संबंध होते ते आता संपलेले आहेत, असं देखील पूर्णाची आता म्हणत असते. दुसरीकडे अस्मितासुद्धा म्हणत असते की तुझी लायकी ना तिथेच जायची आहे, तू पोलीस स्टेशनमध्ये त्या जेलमध्येच चढ, तुझी लायकी तीच आहे, तेच तुझं घर आहे आणि आता तिकडेच राहायचं आहे तुला. कल्पनासुद्धा आणि पूर्णाची सुद्धा अस्मिताला सपोर्ट करतच प्रियाला म्हणत असतात की तुझी लायकी सुभेदारांच्या घरात राहायची नाहीच आहे, तुझी लायकी तुरुंगात राहायचीच आहे, असं देखील कल्पना आता म्हणत असते. अस्मितासुद्धा आता प्रियाच्या विरोधात गेलेली असते, म्हणून प्रियाला खूप जास्त त्रास होत असतो. आता सांगितलं जातं की ह्यांना घेऊन जा, परंतु सायली म्हणत असते की नाही, एक मिनटं, कारण सायलीला खरं तर साक्षीसोबत बोलायचं असतं आणि त्यानंतर प्रियासोबत सुद्धा. कारण आतापर्यंत सायलीला काहीच बोलता आलेलं नसतं, पण सायलीला प्रचंड राग आलेला असतो आणि म्हणूनच सायलीने 1 मिनटं थांबायला सांगितलेलं असतं. दुसरीकडे कल्पना, अस्मिता, पूर्णाची यांना प्रियाचा खूप जास्त राग येत असतो आणि त्या तिघीही रागातच प्रियाकडे पाहत असतात. त्यानंतर सायली जी आहे ती 1 मिनटं बोलून साक्षीकडे जाते. साक्षीकडे जाऊन साक्षीला म्हणते की तुझं तर तोंडसुद्धा बघायची मला इच्छा नाही आहे, पण खरं मला तुझ्याशी एवढंच बोलायचं आहे की जे काही खरं होतं ते अखेरीस कोर्टासमोर आलंच आणि माझ्या मधुभाऊंची सुटका झाली. तू माझ्या मधुभाऊंना अडकवायला बघत होतीस, पण बघितलंस ना, माझे मधुभाऊ हे निर्दोष आहेत आणि ते आता मुक्तसुद्धा झालेत. पण आता तुला जन्मठेप झाली आहे तर ती शिक्षा मस्तपैकी भोग आणि तुझी हीच लायकी आहे, त्या लायकीप्रमाणेच तुला तुझी शिक्षा मिळाली आहे, असं देखील आता सायली जी आहे ती साक्षीला बोलू लागते. साक्षी त्यावर एकही शब्द बोलत नाही, कारण आता तिच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नसतो. सगळं काही तिच्या हातातून गेलेलं असतं. तिला जन्मठेपेची शिक्षा जी झालेली असते. त्यानंतर आता साक्षी फक्त रागातच सायलीला लूक देत असते. सायली आता विचार करते आणि ती लगेच प्रियाला सुद्धा हे सगळं काही सुनवायला जाते. सायली आता प्रियाच्या सुद्धा जोरदार कानाखाली लगावून देते. प्रियाला आता असं वाटतं की सायली तरी आपल्याला माफ करेल, पण नाही, सायलीने सुद्धा अगदीच रणरागिणीचं रूप घेतलेलं असतं आणि तिने आता प्रियाच्या जोरदार कानाखाली वाचवलेली असते. आणि ती आता म्हणत असते की तुझी शिक्षा ना हीच आहे, 7 वर्ष जेलमध्ये सडायचं, ना तुला किल्लेदार भेटायला येणार ना सुभेदार, तुझा आता आमच्याशी कोणताही संबंध नाही. 7 वर्ष शिक्षा भोगायची आणि मगच तुझं हे तोंड दाखवायला यायचं. आता शिक्षा भोग आणि मग बघूया तुझं काय करायचं ते, असं देखील आता सायली जी आहे ती आता प्रियाला म्हणत असते. खरं तर सायली जेव्हा जे काही बोलत असते ते अगदी परफेक्ट बोलत असते आणि त्यामुळे पूर्णाची, त्याचसोबत अस्मिता, प्रताप, कल्पनाला सायलीचं कौतुक वाटत असतं आणि प्रियाला तिने चांगलंच पेटीसुद्धा धरलेलं असतं. प्रिया आता खूप जास्त घाबरलेली असते, कारण तिच्या पाठीशी इथे उभं राहायला कोणीही नसतं, कोणीही तिला आता सपोर्ट करत नसतो. त्यामुळे मात्र ती आता खूप जास्त घाबरलेली असते. दुसरीकडे अर्जुनने मात्र जेव्हा सायलीचा हा रुद्रावतार पाहिलेला असतो तेव्हा त्याला तर खूप जास्त अभिमान वाटत असतो आणि तो विचार करतो की ही तर सायली 2.0 आलेली आहे. तर दुसरीकडे आता जेव्हा सगळेजण घरी येतात तेव्हा मात्र कोणाचाही जेवायसाठी मूड नसतो. जेवण तर सायलीने केलेलंच असतं, पण प्रियाच्या या कर्तृत्वामुळे घरात कोणालाही जेवणसुद्धा जात नसतं. परंतु सायली जी आहे ती सगळ्यांना म्हणत असते की मला माहिती आहे प्रियाने जे काही केलंय त्याचा तुम्हा सगळ्यांना त्रास होतोय, पण आता हा त्रास करून आपल्याला कसं चालणार आहे. तसंही घरात जेवण
बनवलंय आणि जेवण फुकट गेलेलं आपल्या सुभेदारांच्या घरात चालत नाही ना, मग चला थोडं थोडं का होईना खाऊन घ्या. आणि त्याच वेळेला हे सगळं काही अर्जुन बघत असतो आणि सायली आता स्वतःच्या हाताने पूर्णाजींना घास भरवते. पूर्णाजी देखील सायलीच्या हाताने तो घास खातात. त्यातच भरून आलेलं असतं की पूर्णाजींना सुद्धा आता कळलेलं असतं की या घराची योग्य काळजी घेणारी, हे घर सांभाळणारी दुसरी तिसरी कोणीच नाही तर सायलीच आहे, ही सुभेदारांची बेस्ट सून. हे सुद्धा आता पूर्णाजीला कळतं आणि म्हणूनच सायलीच्या हातून पूर्णाजी पहिला घास देखील खातात आणि त्यामुळे आता पूर्णाजीचे डोळे देखील भरून आलेले असतात. सायलीला सुद्धा आता खूप जास्त वाईट वाटत असतं, कारण घरात सगळेच जण प्रियाच्या या वागण्यामुळे टेन्शनमध्ये असतात. तर जिन्यावर उभं राहून अर्जुन हे सगळं पाहत असतो. तर अर्जुनला सुद्धा खूप छान वाटतं की सायली आपल्या घरातल्यांना इतकं समजून घेते आणि सगळ्यांचं इतकं करते. त्यामुळे अर्जुनला सुद्धा आता एकदमच भरून आलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.